हरले दोन्ही कर देव निवृत्त्याने हरले दोन्ही कर देव निवृत्त्याने हरले दोन्ही कर। माऊलीची समाधी डोळ्यासमोर आणा, एक हात जातो ज्ञानेश्वर बैसावया, जातो ज्ञानेश्वर बैसावया, देव निवृत्त्याने हरले दोन्ही देव निवृत्त्याने हरले दोन्ही। नदीची आमाशा घातल मांजव, तैसे जनव जाऊनी ज्ञानेश्वर बैसले आसनावरी, पुढे ज्ञानेश्वरी हे मिली, पुढे ज्ञानेश्वरी देव निवृत्त्याने हरले दोन्ही देव निवृत्त्याने हरले दोन्ही। नामा मने नववा अध्याय माऊलीनं उघडला होता, इतका गोड अध्याय नववा माऊलीनं पाहिलं। भीममुद्रा लावलेली आहे, माऊली आता समाधीला बसली आहे। आतापर्यंत निवृत्तीनाथ रडत होते, आता विश्वाचा मालक सुद्धा रडायला लागला। देव रडतोय, संत रडतायत, ऋषी रडतायत, महान 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 साधू रडतायत। आता ऐसे कोणी होणे नाही, कोणी नाही माझ्या माऊलीसारखं। पद्मपत्र ठेवा, एकच द्या देवाला म्हटले, एकच मागितलं दान। अखंड मान माझ्या ज्ञानदेव वैष्णव मोठा, विठ्ठल नामी मुक्त पेठा, ज्ञानदान घडे श्रेष्ठा, वैकुंठ वाटा संत गेले, ज्ञानदेव वैष्णव मोठा। पद्मपत्र दान मागितलं आणि आता देव आणि निवृत्तीनाथ माऊलीला ते समाधीला बसून देव सुद्धा आता रडायला नामा मने आता लोपला दिन करे, बाप नाने। आतापर्यंत जगाची माऊली होते ज्ञानोबाराय। या अभंगात बाप का म्हटले माहिती आहे तुम्हाला? कारण सगळे ग्रंथ देऊन गेले होते ज्ञानोबाराय, सगळ्या जगाचा उद्धार करून गेले होते ज्ञानोबाराय। नुसती माऊली नाही, बापाचं सुद्धा कर्तव्य पार पाडून गेले होते ज्ञानोबाराय।
म्हणून बाप ज्ञानेश्वर समाधी. बाप त्याला म्हणतात जो सर्वस्व वाहतो. आजही तुम्ही नुसतं कपाळ लावा समाधीला, तुम्हाला जे पाहिजे ते मिळतंय बघा. जो जे वांछिल तो ते लावा. तुम्हाला जे पाहिजे गायक, वादन, आवाज, चिंतन, कीर्तन, मान सगळं मिळतंय रे आळंदी, सगळं मिळतंय. बसलेले सगळे बघा. आज तुम्ही आम्ही तर शिकायला आलो होतो, काही नव्हतं आपल्याकडे. कपाळ लावलंय आपण माऊलीच्या समाधीला, तर ती समाधी आपल्याला जो जे वांछिल तो ते लावून द्यायला तयार आहे. आज माझी माऊली समाधीला बसण्याचे दिवस आहे. संत मुक्ताबाई, ज्ञानोबा सगळे काय अंबरडा पडून आता देवानं विचारलं, देव रडताना रुक्मिणी मातेनं विचारलं, का रडताय देवा तुम्ही? आणि आता रुक्मिणी माता ते ऐकून रुक्मिणी माता सुद्धा आता रडायला लागली. सगळेजण रडतायत रे माझ्या दादा. देव